सूत हनुमान की जय, मोतीराम महाराज की जय, गुरुवरी मारुती महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः. हरी तब उत्तर दिशेच्या भागी जायची धगधगी तागी दिसदाय लागले गे येता स्वमार्गी देखिला. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य. गौरीपुत्र गणेशाला, कौशल्यापुत्र भगवान प्रभू रामचंद्र, शांती ब्रह्मनाथ महाराज, जमलेली सर्व गुणजन मंडळी, सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. सर्व मायबापाच्या चरणी नतमस्तक होऊन मुक्कामी मौजा आंबे टाकळी या पावन पवित्र भूमीमध्ये सद्गुरु मोतीराम महाराज गुरुनाम गुरुवर्य कीर्तन महर्षी मोठ्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजचा 7वा दिवस. महाराज रात्रभर लक्ष्मण शक्तीचा सोहळा आहे. एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही एवढ्या गारव्या ढाबळ्या पांघरून का होईना, पण रात्रभर केलेली सेवा वाया जाणार नाही. जे रात्रभर उपस्थित ज्यांनी कार्यशक्ती ऐकली आहे त्यांच्या चरणी घालील लोटांगण वंदीन चरण. महाराज जे कोणी आजूबाजून ऐकून तिकून झोपून ऐकत असतात त्यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात. आता शेवटचा अध्याय जराशे वय आमच्याकडे आल्यात महाराज, अजून जोड्या बाकी. जे काही घरी झोपले असतात त्यांना विनंती आहे, अर्ध्या घंट्यात लक्ष्मण उठवायचं आहे. सगळ्यांना आरतीला मतदान मंडपामध्ये यावं अशी कळकळीची विनंती आहे. आतापर्यंत ज्यांनी सेवा केली महाराज, आमचे परममित्र हरिभक्त परायण गायनाचार्य विठ्ठल महाराज गोलेगावकर, 7-8 वर्षाच्या नंतर आज तुमच्या गावात दर्शन झालं मायबाप. पुन्हा ज्यांनी रामायण गोड सांगितलं अशा हरिभक्त परायण ज्यांच्या नावातच दम आहे भागवत महाराज, एकाने फळेकर गोड रामायण सांगितलं महाराजांनी, तशी एका हुनी पडी रे. आता दिग्गज सगळेच मंडळी इथं उपस्थित आहेत आणि त्याच्यात साऊंड सिस्टीम वाल्या दादाला कोटी कोटी धन्यवाद महाराज. काय गोड सिस्टीम लावली आहे महाराज, आहे का नाही. पुन्हा आमच्या ज्यांचं रात्रभर आपल्या गावात युट्यूब आहे महाराज, या मीडियाच्या माध्यमातून बघा बरेच कोणी बी व्हिडिओ करायले. राम महाराज व्हिडिओ तर कोणी बी करायले, पण हे जे आमचं वारकरी संप्रदाय महाराज तळाखळापर्यंत नेऊन पोहोचण्याचं कार्य करत आहे ते युट्यूब वाल्या दादाला कोटी कोटी धन्यवाद. लक्ष्मणरावजी कदम निळेकर वारकरी संप्रदाय 70-30 असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे महाराज. बघा आपण कुठं बसलोत, कसे बसलोत, आज 10-15-20 वर्षाच्या नंतर जरी आपण आपल्याला बघायचं म्हणलं तरी या मोबाईल मध्ये आपण बघू शकतो. असं त्यांचं सुद्धा मोठं मोलाचं कार्य आपल्या कार्यक्रमात आहे. बघू सेवेचं अनुसंधान इथे चालायला लागलंय. बघा पहिल्यांदा देवाला महाराज म्हणले राग आलता, पुन्हा रागाला टाकून दिला मोहाचं पाघरून घेतलं, हे का नाही. आणि मोहान कुणाला देव म्हणला मरतो, मला वाचायचं नाही. पुन्हा सुग्रीवानं समजून घातल्या महाराज आणि सुग्रीव रामचंद्र पर भुला बोलू लागले. सुग्रीवानं बरंच सांगितलं तुला सोडून जाणार नाही म्हणलं देवा. चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाता जाणार नाही म्हणले. सुग्रीव सांगू लागला देवा गेलेल्या मारुत्र्यावर विश्वास नाही का देवा. ए देवा अतुलित बलधामा ऐंगाडी पुत्र पवन सुत नामा. ज्या मारुत्र्याच्या ताकदीचं वर्णन करू लागले तेवढ्यात महाराज म्हणले बघा हे बघा उत्तर दिशेकडून. आता उत्तर कोणीकडे बाबाराव महाराज इकडे आहे का उत्तर. रामकृष्ण मला खालतं वरत कळणे बघा. महाराज म्हणले उत्तर दिशेकडून. कोणतं गाव आहे इकडं. पांगरी आहे का नाही. ताड पांगरी. हा शिंगणापूरच्या पुढे इथं ताड
रत्नागिरीच्या अलीकड आंबे टाकळीच्या शिवारात मारुतीचं आगमन झालेलं आहे बोला. अधिक हनुमान दिसा पर्वत सबळ देखो निवानर बाण एक सयल पळाले. हा बघा जे रात्रभर वानर बसले होते राम महाराज असे खुडखुड 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 कापरू लागले ढाबलं पांघरून. जे आता आलते का ना माझ्यासारखे आंघोळ करून ते इकडं तिकडं कावरे बावरे बघू लागले. त्याचं लक्षच होतं महाराज. मदत बोलू लागले. वरीत एक जणांना पाहिलं चित्र विचित्र दिसलं. जे रात्रभर बसलं होतं का त्याला एक जण म्हणला हे बघ ना मला वरून काय आले. ते मला गपन अजून अर्धा घंटा बाकी आहे म्हण. अरे बघ ना मला वरून काय आले. महाराज एक वानर घाबरलं आणि घाबरलेलं वानर महाराज म्हणले एक लंगिली गिरी कंदरी एक पर्व शिखर एक समुद्राचे दिरे वेग उंदरे पळाले. एक निघाले कपाटी एक निघालेली कुटी एक झाला घातली मिठी एक संकटी पडले. एक मध्ये तस दिशा एक दाटला घसा एक बोले नाचा एकी दिवसा सांडीला एक तर जावली उदाशी एक वर्षात त्या तवशी एक घेऊन पर्वताची समुद्र नाची झाली रे. एक वडिल्या मोठी दात घाती करकराटी एक वडिली कुंचाटी व्यासुदृष्टी देखो. राम महाराज ही जे संयोजक मंडळी हिने कोटी कोटी धन्यवाद आहे मायबाप. कारण मी इथं 9 वाजता आलो तो पहिलाच अध्याय चालू होता 9 वाजता. महाराज आता 5 वाजायच्या अगोदर 6वा अध्याय बी संपला. कमाल आहे महाराज हे का नाही. कारण आम्ही कुठे बी बघतो दादा महाराज 6:30 वाजल्याशिवाय 6वा अध्याय संपणं अर्धाच घंटा ऐकल महाराज हे का नाही. महाराज हे बघा कोण नियोजन लावलं तुम्ही. महाराज म्हणतात एक वानर घाबरलं. बघा का घाबरलं. हे पहा माणसाला साप चावला तर माणसं मरत नाहीत राम महाराज. पण माणसाला भेवपान जर लागला का नाही भास जर झाला का नाही तर माणसं मरतेत बाबा लक्षात ठेवा. महाराज वानराला भेवपान लागलं होतं आणि त्या मरणाच्या भेन प्रत्येकाला मरणाचं भेव आहे महाराज. आणि मरणाच्या भेण वानर पळू लागले. महाराज म्हणले काही समुद्राच्या कडी कोपऱ्यानं लपले काही ना झाडाला मिट्ट्या मारल्या काहीचे पळून गळे बसले हे का नाही. धापा टाकू लागले म्हणले महाराज. काही जागेवर चक्कर येऊन पडले काही ना हातपाय वाकडे केले काहीचे डोळे पांढरे झाले काहीच्या तोंडाला फेस आला. इथंच पळत अंतरिक्ष काय दिसत वानर मावय भीत इथंच पळत अंतरिक्ष काय दिसत झाले विस्मित सकाळी तिकडे पळतात महाराज त्याच्यातले मोठे वानर सावध झाले वानर का पळतात म्हणून बघू लागले. दिगोनी कपिता कांता झाला क्रोधान्वित चाप करोनी सजित काय बोलत रघुवीर. वानर पळू लागले. बघा देव भक्ताची परीक्षा बघतोय महाराज. सुग्रीवाची मी देवानं परीक्षा बघितली. परीक्षा ही भक्ताची असती महाराज. पहिल्यांदा देव बी सुग्रीवाला म्हणू लागले सगळे लेकरा बाळामध्ये जाय राज्य कर आनंद घे है का नाही. आता वानराची परीक्षा पाहायला सुरू केली. घाबरलेले वानर इकडे तिकडे पळतायत. सगळं वानरात निर्माण झालेला हल्लकल्लोळ रामरायाने पाहिला. पोटातून हसले पण लाल डोळे केले महाराज काय म्हणतात. सुग्रीवानी विभीषण अंगदा दिवानर घरण स्वस्थ करो अंत कर माझे वचन परिसावे. मालकानं असं पाहिलं आणि देव लागले सुग्रीवा ए नाही जमवता अंगदा. अरे ऐकत खरी मी काय म्हणतो. दिवानर गण त्यास द्यावा पयदान मायावी राक्षस दारुण येतो दारो नाका. तिकडे पळायला लागलेत. का पळतायत वानर म्हणून रामानं असं जरा बारकाईनं वरून पाहिलं तो महाराज मोठाच्या मोठा राक्षस दिसला रामाला. राक्षस होता का महाराज म्हणले रूप धरुणी दिसा अग्नि कलो मारवाला गुरांगुळ रूप विशाळ भासत. महाराज बघा ते
मोरे महाराज. महाराज म्हणतात न सांगता तुम्हा कळो येते अंतर. काय करत नाही महाराज, कर्तुम त्याची ताकद आहे. ते देव सकाळी सकाळी लबाड बोलू लागलाय. देवाला खोटं बोला सोर्यो महाराज. देव खोटं बोलू लागला. माळकऱ्याला वाचकाला एखाद्या कवा कवा हा जमतंय की महाराज. महाराज खपा ऐका ना बाबा, ज्याच्या खोट्या बोलण्यातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी निष्पन्न होतात त्याला खोटं बोलायला हरकत नाही राम महाराज. मोठ्याच्या खोट्यातून काही चांगल्या गोष्टी निष्पन्न होत असतात मायबाप. महाराज देव लबाड बोलू लागले ह्याचा फायदा कुठेतरी होईना. ऐकू बोला. तसे सर्वासी पुरवित सेवा नराशी बाणे निवटी नमियाशी निवेशा देशी येदोल म्हणू लागला मला काहीच पाहिजे नाही, मला वाचायचंच नाही. आणि आता म्हणाले भिऊ नका, घाबरू नका. अरे एक पण टाकतो गेला खलास करीन राम बोलू लागले. श्रीरामचंद्र करावया जम संहार जाबी सजिताची शार तव कपिंद्र ओळखी. याची भक्तच म्हणू लागले महाराज. महाराज पण अजून धनुष्यबाण जोडला नाही बाबा. काय जोडला नाही याच कारण असं आहे, एक बाणी एक पत्नी एक वचनी असं माझ्या रामरायाचं व्रत आहे महाराज. म्हणून बाण धनुष्यावर लावता येत नाही. एकदा लावला तर पुन्हा माघारी घेता येत. उगाच हाणतो याची भक्तच म्हणू लागले महाराज. महाराज तेवढ्यामध्ये एक वानर जरा हुशार होतो. देवाच्या जवळ आलं आणि देवाला म्हणलं ए रामा अरे नीट बघ सगळे बाण पुची डोंगर जैसा दिसे काळा अग्निरुद्र पदरोनी भयंकर इथे सत्वर पावला. शेपटा डोंगर आहेत महाराज. दिसू लागला कसा तर महाराजांना जैसा दिसे काळ अग्नी आणि रुद्र. काळ रूपी डोंगर आहे, अग्निरूपी बाण आहे. 11व्या रुद्राचा अवतार मर्त्यावरी बसलेला आहे. मर्त्याचं आगमन झालं. बोला. सैन्याचे निमेळी कारिगिरी ठेवली प्रतापीवरी नमावया कपी केसरी वानर भारी चालीला. तर जे लोक कवाच मंदिराकडे येणार नाहीत का ते सुद्धा कर मंदिराकडे आले असते. सगळा गर्दा झाला असता, मारुतीला डोंगर टेकवता आला नसता. म्हणून मागच्या वहीत राम म्हणले मायावी राक्षस आहे. जे काही रात्रभर बी बसले होते राम महाराज ते बी उठून आता घरला गेले. म्हणले राक्षस म्हणले कशाला पल्ला अंगाव घ्यायची. महाराज बघू म्हणले जर लक्ष्मण उठला तर आरती झाल्यावर जेवायला येऊ. रिकामा मंडप झाला होता. रिकाम्या जाग्यात डोंगर टेकवला. कोण झोपलं कोण गेलं मंत्र पाहू लागले. श्याम सांगावे व्रताशी उठविन या सौमित्राशी निदालो निरावनाशी अयोध्येशी शीघ्र येऊ आज्ञापित व्रत बाणे बाणे करोनिया नमन गगना उसळला जाण आर्तक्षण लागता बोलविता व्रत बाणाशी भान उसळला गगनाशी विजुदळ प्याकाशी तेने वेगेसी चालीला. महाराजच्या बाणा मारुद्र्या बसून आले होते. त्या बाणाला नमस्कार केला. मारुद्र्या म्हणतात भरतीला जाऊन सांगा मी सुखरूप पोहोचलो. अवघ्या काही क्षणामध्ये लक्ष्मणाला उठवू, रावणाला कटवीन, विभीषणाला नटवीन. सगळे वाचक सूचक घेऊन. महाराज हे बी सगळे वानरच आहेत. विठ्ठल महाराज वानर आहेत. तेव्हा रामाच्या संग बिना अथर्णा पांघरणाचं राहिले होते महाराज. म्हणून एवढ्या थंडीत रामायण ऐकतात. लक्षात ठेवा. मारुद्र्या म्हणले सगळे घेऊन मी 14 वर्ष 14 दिवस पूर्ण झाले की वाजत गाजत अयोध्येला आणि असा माझा शब्द भरतजीला सांगा. बाणाला बोलले. जो बाण मारुद्र्या संग आलता बाणाला नमस्कार केला. बाण माघारी निघाला. महाराज म्हणले लख गलगीत डोंगरा जैसा दिसे रत्नाकार ठेवणे मेळे कार्य सत्वर दर्शना कपिंद्र चालीला. खाली टेकाला पाया पडायला निघाले. अंगण श्रीरामचरणा पुढती करी नमना नमन सुग्रीवादी विभीषणा अंगदही जाना नमिये. महाराज महाराज
मारुत्र्या देवाच्या जवळ गेले आणि महाराज म्हणतात दंडवत तुझी या पाया अयोध्येच्या देवराया. पहिला नमस्कार ब्रह्मांडाच्या मालकाला केला, दुसरा किष्किंधेच्या राजाला, तिसऱ्यांदा अंगदजीच्या पाया मारुत्र्या पडे. ऐका महाराज, अंगद मारुत्र्यापेक्षा वयानं लहान होते. महाराज अंगद मारुत्र्याला गुरु मानित होते, गुरु महाराज. आणि त्या अंगदजीच्या पाया मारुत्र्या पडे. का पडे विठ्ठल महाराज? बघा, वारकरी संप्रदाय आम्हाला झुकायला शिकवतो महाराज. महाराज गुरुनाम गुरुवर्य मोतीराम महाराज मोठ्या महाराजांच्या ह्या सप्ताहामध्ये एका लहान शेमड्या लेकरानं जरी इना घेतला असेल तरी 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाला त्या लेकराच्या पाया पडूनच त्याच्या गळ्यातला इना घ्यावा लागतंय. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. बोला नळ निळजा भुवंत नमिले दुष्पती समर्थ होऊन आती विनीत गाय बोलत कपिंद. लहाना मोठ्याच्या पाया पडले, आता एकदाच सगळ्याला राम राम घातलेला आहे. बोला विलंब लागला तेथ विघ्ने उठले बहु औषधी छाती प्रवत विडाने तिथ लाविले. सुरुवात केली. मारुत्र्या म्हणतात मालक मी बरोबर रात्री 12-1-3च्या अंदाजात त्या डोंगरावर गेलो होतो, तिथं औषधी पाहू लागलो. महाराज पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य 10 दिशेला औषधी चमकू लागल्या. काय बी कळलं गेलं तेव्हा. एकटाच होतो, डोक्याला हात लावले, गुडघ्यात मान घातली, काय करावं काय नाही विचार करू लागलो. तेवढ्यामध्ये महाराज शक्ती झाली प्रतिहात काहीच नाथ रे मत बहुत चकुर झालो ते मग रघुनाथ समरियला. काय तुझी शक्तीहीन झालीशी दिसे. हातपाय गळाले. महाराज काय करावं कळणं गेलं. देवाचा धावा केला. ब्रह्मांडाच्या मालकानं खरतड बुद्धी दिली. राम म्हणले मारुती तुला माहितीये का, तुझ्यासाठी तुझ्या आईनं ऋषिमुख पर्वती अंजनी तप करी आठविला अंतरी सदाशिव तपाची अंती शिव झाले प्रसन्न माग वरदान काय इच्छा. काय मागितलं महाराज त्या माईनं? काय मागितलं विठ्ठल महाराज? माय म्हणते आईसा पुत्र दी गुंडा. जरासा याचा विको कमी करून बेस थोडा द्या दादा याला. विको माया मायकाचा तेवढाचा विको कमी करून थोडा बेस द्या, आवाज द्यायला. ऐसा पुत्र दी गुंडाच्या जातीने जगात छंदा लागला पाहिजे म्हणली. महाराज महाराज असा का गुंडा म्हणले अरे धोंड्याला टेकन लावून झोपला. अरे ओठ महाराज. मारुत्र्य म्हणतात हृदयास्त रामराने खरतड बुद्धी दिली, लाल डोळे केले आणि राग राग डोंगराकडे पाहितलं. बोला अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिदली खरतर समोर प्रोनिया डोंगर मग सत्वर चालीलो. खरतड बुद्धी दिली. डोंगराच्या बुडाला शेपटाचा रुंबन फासा टाकला, हातात शिकार धरलं. लक 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 डोंगर हलवला. कचकन उपडला मार्गी येता सत्वर आचार्य वर्तले दोर मान पातला वेग उत्तराती सुंदर नामांकित. मस्त भजन म्हणीत काकडा म्हणीत येऊ लागलो हो. येत असताना एक बाण आडवा आला. म्हणले बोला बाणी रामनामध्ये कदा दिसमय झाला चित्ता नाम्य अनुसरत होता गेलो रघुनाथा बाणा संगे. देवा बाणी राम नाम देखता देवा अति विस्मय झाला चित्ता. विस्मय म्हणजे डबल वाटलं विठ्ठल महाराज. आणि नवल कवा वाटते माणसाला? महाराज म्हणले नाही पाहिलेली वस्तू जर दिसली की माणसाला नवल वाटते. महाराज नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे महाराज आश्चर्य देखील वाढे
कोडे काहीतरी एक मी नवल पाहिलं मारुत्र्या बोलू लागले. मी आवी विंगी पाले काही रमण करते ने विचार बुलविले अंतर गेलो सत्वर बाना संगे. आई करू नका. महाराज म्हणले मी अविवेकी आहे. देवा अरे रानात पुरी बाबळीचा पाला खाणार बांधण्याची साथ नाही करायला पाना सगळं खाली उतरलो. ना मी चित्त वेदले पायनी जे घर्या जातव नाही पुढे अपूर्व देखील काय ते तुझे पायी निवेद. देवा महाराज मी पाना संघ खाली झाला इतका बियाडा नाही बघा. मायबाप ऐका ना. आंबे टाकळीकर हे जे वाचक सूचक मंडळी आहे का नाही मायबाप माईच बा सासरवाडीला सुद्धा जात नाहीत संजय महाराज. किती मी फोन लावू द्या सासरवाडीच्या लोकांना पण शक्ती हे म्हणलं का झोपच येत नाही मायबाप. झोपच येत नाही महाराज. काय पिस लागले महाराज रामायणाचं बघा. किती गारवा असू द्या पाऊस असू द्या ऊन वारा पाणी कशाचीही पर्वा नाही करताना हे महाराज तिथून इथं येतात. खाची प्याची व्यवस्था होईल नाही होईल काय होईल विचार सुद्धा करत नाहीत. आणि इथून गेल्यावर दिवस भरकाम करतात महाराज. मी बी दिवस भरकाम करून आलो इथं महाराज. नाहीतर मी एरिया महाराज काळे पांढरे कपडे अंगात होते म्हणून मला ती शाल काढा वाटायला गेली. पण ते महाराज म्हणले काढावत लागते हे का नाही. एरी मी घालीत नाही अंगात पण मी इकून इकडे खडाळ्यावरून जिंकूनच आणलं महाराज मला शेतातून हे का नाही महाराज. अशी भानगडे बघा महाराज. महाराज म्हणतात हे जे राम भक्त आहेत कुठेही जात नाहीत पण शक्तीला गेल्याशिवाय राहत नाहीत. मारुत्र्या म्हणतात देवा अरे मी गेलो नसतो वानराची जात नाही कळालं म्हणले देवा मला. मी बाणावर वेळ नामी चित्त वेदले पायी भूलविले तुझ्या नामावर माझं चित्त फुलले गेलं म्हणले भगवान. आणि मी बाणा संघ खाली उतरलो बोला. बाणा सवे प्रवता सहित आलो नंदी ग्रामात वृत्त पुढे देखीला बंधू भरत जैसा म्हणत श्रीराम. खाली उतरलो देवा. ज्या गावात उतरलो ते गाव म्हणजे ब्रह्मांडाच्या मालकाची राजधानी अयोध्या. मायबाप आता अयोध्येला बघा महाराज विठ्ठल महाराज आतापर्यंत आपल्या एकूण एवढे माणसं जात नव्हते महाराज. आता एवढे माणसं अयोध्येला चाललेत ना बाबा. मला वाटतंय किती 1 जानेवारीला अयोध्येत 1 फेब्रुवारी रामकृष्ण हरी. मला तारीख कळत नाही हे होच म्हणतात काही बी हे का नाही रामकृष्ण हरी. 1 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये भव्य असा लक्ष्मण शक्तीचा सोहळा होणार आहे महाराज. आणि आपल्या मराठवाडा महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून इतके लोक येणार आहेत ना महाराज तिथं अयोध्येला. त्या माणसानं 6 महिन्याखाली तिथं परमिशन काढले महाराज. 6 महिन्याखाली देवाच्या ज्ञान मंडपामध्ये शक्ती होणार आहे. कितीला 31 जानेवारीला सुरुवात आहे 1 समाप्ती आहे. 31 फेब्रुवारीला जानेवारीला आरंभ आहे आणि 1 फेब्रुवारीला सांगता होणार आहे महाराज. 2 दिवस आहे. असा भव्य शक्तीचा कार्यक्रम आहे. अख्खा महाराष्ट्र आपला तिथे येणार आहे अयोध्येमध्ये. आणि प्रत्येक जिल्ह्याला एक अध्याय आहे बघा. प्रत्येक जिल्ह्याला महाराज आपल्या परभणी जिल्ह्याला बी एक अध्याय आलेला आहे महाराज. मला वाटतं 4था अध्याय काहीतरी आपल्या परभणी जिल्ह्याच्या हिशाला आलेला आहे बघा. मोठा कार्यक्रम होणार आहे महाराज अयोध्येमध्ये महाराज. असे मारुत्र्या म्हणतात देवा डोंगर घेऊन मी ज्या गावात उतरलो ते गाव म्हणजे देवाची जन्मभूमी अयोध्या. अयोध्येच्या पंचक्रोशीत नंदीग्राम नावाचा आश्रम. आणि त्या नंदीग्रामात महाराज तुमचा भाऊ भरतने माझ्या डोळ्यांनी पाहिला बोला. राम भरमे भरमले माझे तीत क्रोधावे साला देतो सुमित्र जाणून तवरित येते रघुनाथ का. मला बरं वाटलं. मी असं फिरत फिरत मोहरी गेलो महाराज. काय वर्णन आहे त्या नंदीग्रामातला ऐका. गाईच्या शेणातून मातीच्या कणातून महाराज गवताच्या तणातून येणारा आवाज म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम जय जय राम असा आवाज ऐकायला मिळाला. आनंद वाटला. डुल्लत डुल्लत मोहरी निघालो. मोहरी एक झोपडी होती आणि त्या झोपड्याच्या मोहरी तुमचा भाऊ भरत मी माझ्या डोळ्याने पाहिला. विचारी निवानर बोल बोलील खडतर आते तिकट वाद्र ते रघुवीर क्षमा कर. देवी राम राम म्हणले
विठ्ठल महाराज नवनीत चमत्कार वाटला. देवान राम राम घालाव का? देवानं देवाशीच म्हणे देव काही झाला. विठ्ठल महाराज देव ओळखते न गेला. कोणता रामन, कोणता भरतन, कोणता लक्ष्मणन, कोणता सुग्रीवन, कोणते वानर म्हणल्या मग मात्र राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. आणि राग राग भरताला शिव्या दिल्या. देवा महाराज काय समजून? भरत समजून नाही, राम समजून भरताला शिव्या दिल्या. लक्ष्मण महाराज आणि ते रघुनंदन क्षमा करो मारुद्रे म्हणतात. मी देवाला शिवाय द्यायला भेट नाही. आणि अशा आपल्या परभणी जिल्ह्यात एक महात्मा होऊन गेले संत जनाबाई महाराज. त्या जनाबाईने देवाला शिव्या द्यायचा बारा बाबा. अरे अरे विठ्या मुळ माईच्या कार्ट्या तुझी रांड रंडकी झाली देवा, तुझे निघाले मडे. आणि तुला पाहून काळ रडे बोट मुड मुड देवाला शिवा देत जाऊ. खरी ज्याची सेवा काय भय त्याच्या जीवा. इमानदारीने जे लोक सेवा करतात ना देवाला भेट नाहीत महाराज. पण कोणत्याही साधूचा कसाही संत असू द्या त्याचा अपमान करत नाहीत. माझ्याकडून भरताला बरेचसे वाईट शब्द गेले देवा. ते रघुनंदन क्षमा करो करा क्षमा अन्याय मारुद्र्या बोलू लागले. भरत प्रेमात भूत प्रेमेलो बोले से चित व्यय गयन सांभाळ प्रेमे डुलत सर्वदा. काय भरताचं प्रेम आहे महाराज बघा ऐका ना. महाराज म्हणले हे बघा देह गेह न सांभाळी. परमार्थात महत्वाचा मुद्दा एकच आहे, माणसं देहाची किंमत करतात. बघा ऐका नाशिरवंत देह आहे मायबाप लक्षात घ्या. या देहाचं साधन जे आपल्याला देवानं दिलंय या साधनानं देव आपलासा करता येतो. याला लय जपायचं नाही, लय सांभाळायचं नाही महाराज याला आहे का नाही महाराज. याच्यापासून महाराज म्हणतात हे बघा या देहाच्या आणि साधनानं देव आपला करता येतो राम महाराज हे का नाही. मनुष्य देहाचे निपणे महाराज म्हणतात सच्चिदानंद पदवी घेणे ही तुका अधिकार नारायणे कृपा अवलोकने माझं दिलेला. महाराज या पायानं कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी वारी करता येते. ज्ञानोबा म्हणतात झड झडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग ते निज धाम अभ्यंग पावशी माशे. या शरीरानं जर परमार्थ केला तर माणसं देव होतात. भरत देहाचा भान विसरून परमार्थ करतो. मरुद्र्या बोलतात धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे चरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्व. धन्य भरताचे जीवित्व महाराज. ते जीवन जे जगतात का नाही त्यांच्या जीवनाला धन्यता आहे महाराज. एरी आम्ही बी जगतो. किती दिवस जगले? 95वा वाढदिवस आहे. काय उपयोग आहे महाराज? काय केलं जीवनामध्ये? कर्तृत्वाला महत्व आहे लक्षात ठेवा महाराज. अकल्प आयुष्य त्यांना भाव मायबाप ज्यांच्या जीवनात कर्तव्य आहे लक्षात ठेवा आहे का नाही. मला तर वाटतं माझं सुद्धा आयुष्य गुरुनाम गुरुवर्य मालकाला लागावं महाराज. कारण त्यांच्या जीवनात ते काहीतरी चांगली क्रांती घडून आणतात. आम्ही किती दिवस जगलो तर काय उपयोग आहे बाबा? अजून 10 वर्ष म्हातारं वाचायला पाहिजे होतं. काय उपयोग आहे वाचून महाराज? जीवन धन्यतांचं आहे. त्यांच्या जीवनात काहीतरी मी काय नाही केलं म्हणून माणसाला खंत वाटावं. मी माझ्या जीवनामध्ये काय केलं लक्षात ठेवा. जीवित्व महाराज म्हणले काय जीवित्व त्यांचं धन्य आहे कारण त्यांच्या जीवनात त्यांचं आचरण चांगलंय. महाराज म्हणले धन्य भरताचे आचरित. आचरण चांगलंय मायबाप. आणि ज्याचं आचरण चांगलंय का त्यांचं जीवन चांगलंय बाबा लक्षात ठेवा. महाराज म्हणतात धन्य भरताचे व्रत. त्यांच्या आचरणात त्यांचं जे व्रत होतं बघा. व्रताला किती महत्व दिले महाराजांनी. महाराज म्हणतात माणसानं कोणतंही व्रत केलं ते पूर्णत्वाला गेलं पाहिजे लक्षात ठेवा. नाही ते एरवी व्रत करूच नाही राम महाराज. असे माणसं म्हणतात बघा पहिले नियम केला आणि डोळा गेला. नियम जर केला तर ते नियम शेवटाला पोहोचला पाहिजे लक्षात ठेवा. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवायची ताकद त्याची मायबाप लक्षात ठेवा. भरताचं जीवन आचरण आणि व्रत तिन्ही गोष्टीला मात्र धन्यता देऊ लागले. काय म्हणता धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामचित घन सेवी सर्वदा. भरताच्या जीवनाला धन्यता देऊ लागले. का त्यांच्या जीवनाला
शब्द देतात तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं भजन धन्य आहे म्हणले महाराज. का त्यांचं भजन धन्य आहे विठ्ठल महाराज? आम्ही करत नाहीत का भजन? बाबा महाराज म्हणजे भजन ते मंगळवाणी नरका जाणी चुके ना काय काय भजन बघा बघा महाराज. देव म्हणतात पार्था जयाचे भजन केवळ संसाराची जी साधन लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना महाराज लोकायला आवडेल का नाही हे बघून परमार्थ करू नये बाबा. आपण केलेला परमार्थ स्वतःसाठी करा अगोदर महाराज. आधी स्वतःसाठी करा आणि त्याचा अनुभव आला की नाही मग महाराज म्हणजे सेवितो हा रस वाटितो आणि अगोदर पूर्णत्वाला आपली भक्ती गेली आणि मग त्याचा प्रसाद लोकायला वाटला की त्याचा परिणाम समाजावर होत असते. लक्षात ठेवा. आपल्याकडेच महाराज म्हणले स्वतः कोरडे पाषाण उभं लोकायला असं करा तसं करा म्हणलं की त्याचा काय बी उपयोग होत नाही महाराज. लक्षात ठेवा. अमृताची गोडी अमृताची गोडी पुढीला सांगसी पुढीला सांग पुढीला सांगशी आपण उपवासी मरून या. आपण उपवासी मरून या. रामकृष्ण हरी. अमृत कसं आहे किती गोड आहे. लोकांना तोंडाला चव आणून सांगायला पण तू पेलस का? अनुभव आहे का महाराज? लक्षात ठेवा. भरतानं स्वतः भजन केलं महाराज. त्यांचं भजन असं होतं त्यांचं भजन ते देवासाठीच भजन होतं महाराज. हे का नाही? देवाला आवडेल का नाही हे लक्षात ठेवा. मी एकदा महाराज रामायण सांगू लागलो. मिरखेडकर बाबा आले 7 वाद्या सुगवला सांगू लागलो. लहान होतो मला जरा विनोद सांगायचा नाद होता. बाबानं खाली उतरले मला म्हणे हे बाब तुला लोकमान्य व्हायचंय का देवमान्य व्हायचंय? तुला रामायण सांगायचंय ना देवाला आवडल असं सांग. समाजाला आवडो का नाही आवडो? रामकृष्ण हरी. भरताचं भजन देवाला आवडत होतं म्हणून त्यांच्या जीवनाला भजनाला धन्यता मारुतीला देऊ लागलेला आहे. नदिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय.